पहिले काठाकाठाने गरम होतो की मध्ये गरम होतो? त्याची सर्वात जास्त उष्णता जी आहे ती मध्ये असते. त्याला तुम्ही जाळ कुणीकडूनही जरी लावला तरी तो गरम होतो मध्ये. आपण पाहतो ना, पोळी किंवा आपली भाकर जळते कुठे? मध्येच जळते. म्हणजे काय झालं की त्याचं एक केंद्रक निर्माण झालं. त्याच पद्धतीने जेव्हा अगदी काहीच नव्हतं, एक बिंदू तयार झाला आणि त्या बिंदूचं एक केंद्रक निर्माण झालं. बरं, आता केंद्रामध्ये काय असतं? त्या केंद्रामध्ये असतात इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. बरोबर, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. आता याच्यात काय होतं की इलेक्ट्रॉन्स जे असतात ते त्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते, ऋण ऊर्जा ज्याला म्हणतो आपण. प्रोटॉन्स जे आहेत ते धनात्मक असतात आणि न्यूट्रॉन्स जे असतात ते धनहीन असतात आणि ऋणहीन असतात. बरोबर आहे. आता हे जे इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आहेत, ह्यावर जेव्हा न्यूरॉन्सचा मारा केला जातो तेव्हा तो मारा केल्यानंतर त्याचे काय होतात? त्याचे वेगळे वेगळे खंड होतात, भाग होतात, वेगळे वेगळे भाग होतात त्याचे, आणि एकापासून अनेकांची निर्मिती होते. लक्षामध्ये ही बिग बँग थेअरी आहे. मग त्यांनी काय सांगितलं? मग त्यांनी सांगितलं की मग त्याच्यापासून सर्वात पहिले सूक्ष्मजीव निर्माण झाला. लक्षामध्ये, हा सूक्ष्मजीव जो आहे तो कुठे निर्माण झाला? तर तो पाण्यामध्ये निर्माण झाला. मग पाण्यामधून तो जमिनीवर आला. मग जमिनीवर आणि पाण्यावर राहणारे जीव निर्माण झाले. मग जमिनीवर, फक्त जमिनीवर राहणारे निर्माण झाले. त्यापासून इतर प्राणी निर्माण झाले. त्या प्राण्यांपासून मग असे प्राणी निर्माण झाले की जे अर्धे प्राणी होते आणि अर्धे मानव होते. हे यांची उत्क्रांती होत होत मग मानवाची निर्मिती झाली. मानवाची निर्मिती झाल्यानंतर मग काय झालं की माणूस हा समूहाने राहायला लागला. समूहाने राहायला लागल्यानंतर तो शेती करायला लागला. अशा प्रकारे मानवाचा विकास होत गेला. आता तुम्ही जर मी जे सांगितलं ते थोडं काळजीपूर्वक जर ऐकलं असेल तर तुमच्या दुसरा एक कोणता तरी सिक्वेन्स लक्षात येतो. कोणता? मला सांगा. आपण म्हणतो की मायेच्या रजगुणाचे 10 अवतार आहेत. बरोबर. सर्वात पहिला अवतार कोणता आहे? मत्स्य अवतार. बरोबर आहे की नाही? मत्स्य अवतार. मत्स्य अवतार म्हणजे काय की तो सर्वात पहिला सूक्ष्मजीव जो पाण्यामध्ये निर्माण झाला होता, तो झाला मत्स्य अवतार. त्यानंतर दुसरा अवतार कोणता आहे? कच्छ अवतार, कासवाचा. कासवाचा अवतार म्हणजे त्यावेळी असे सूक्ष्मजीव निर्माण झाले की जे पाण्यामध्ये पण राहायचे आणि जमिनीवर पण राहायचे. कासव आपल्याला माहिती आहे पाण्यातही राहू शकतो आणि जमिनीवर पण राहू शकतो. त्यावेळी कच्छ अवतार झाला. त्यानंतर तिसरा अवतार कोणता आहे? नृसिंह अवतार. बरोबर आहे. वराह अवतार. वराह अवतार म्हणजे काय की प्राणी, जे प्राणी आपण पाहतो आजूबाजूला, त्या प्राण्यांची तिथे निर्मिती झाली. तो झाला वराह अवतार. त्यानंतर नृसिंह अवतार, अर्धा प्राणी अर्धा मानव. आता मानवाच्या निर्मितीला सुरुवात झालेली आहे. तो झाला नृसिंह अवतार. बरोबर. त्यानंतर कोणता अवतार झाला? रामाचा. बरोबर आहे ना? रामाचा अवतार झाला. बरोबर. त्यावेळी काय झालं की व्यक्ती जो आहे तो व्यक्ती जमिनीवर राहायला लागला आणि मानव, प्रगत मानव निर्माण झाला. बरोबर. परशुरामाचा अवतार आहे त्याच्यामध्ये. तो हत्यारांचा वापर करायला लागला शिकारीसाठी. त्यानंतर कृष्णाचा अवतार झाला. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तो गुरढोरं पाळायला लागला. लक्षामध्ये. अशा प्रकारे ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण सुरू राहिली आणि त्यामधून मानवाची उत्पत्ती झाली. आता थोडस मागं तुम्हाला नेतो की ज्यावेळी मी तुम्हाला म्हटलं एक बारीक बिंदू निर्माण झाला, तो बिंदू दुसरा काही नसून ती आहे आपली आनंदाची ज्योत. बरोबर आहे. आपण म्हणतो की आनंद जो आहे निराकार निर्गुण परमेश्वर आहे, तो ज्योती स्वरूपामध्ये होता आणि ती ज्योत म्हणजेच तो एक बिंदू. आता त्या ज्योतीपासून काय झालं? 3 भाग निर्माण झाले. त्याचं जे केंद्रक आहे त्या केंद्रकामध्ये 3 भाग होते. कोणते? इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. हे इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स म्हणजेच रज, तम आणि सत्व, म्हणजेच ब्रह्म, विष्णू आणि महेश. ह्या ब्रह्म, विष्णू, महेशांची निर्मिती कुठून झाली? की हे जे केंद्रक आहे या केंद्रकावरती जेव्हा न्यूरॉन्सचा मारा झाला तेव्हा इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स वेगळे वेगळे निर्माण होतात. मग ही जी ज्योत आहे ह्या ज्योतीपासून जीवाची निर्मिती झाली
आणि त्याच जीवावरती कुणा कशाचा मारा झाला, तर या मायेचा मारा झाला. आणि तेव्हापासून हा जीव जो आहे, हा जीव या मायेच्या कचाट्यामध्ये फसलेला आहे. आलं लक्षामध्ये? मग इथे इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स म्हणजे ब्रह्म, रजतम, सत्व, ब्रह्म, विष्णू, महेश तयार झाले आणि त्यांच्यापासून सृष्टीची पूर्ण उत्पत्ती होत गेली. म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीचं मूळ काय आहे, तर ती ज्योत, तो बिंदू. आणि ती ज्योत किंवा तो बिंदू म्हणजेच काय, म्हणजेच तो निर्गुण निराकार परमेश्वर, ज्याला आपण आनंद म्हणतो, आनंद संप्रदायातले लोक. लक्षामध्ये? मग आता आनंद जो आहे त्याच्यापासून सृष्टींची निर्मिती झालेली आहे, बरोबर आहे. मग आता याला तुम्ही म्हणाल की याला प्रमाण काय आहे, की आनंद जो आहे किंवा आनंद संप्रदाय जो आहे तो सृष्टीच्या आधी आहे असं मी तुम्हाला सांगून राहिलो. त्याला प्रमाण काय आहे, तर त्याला प्रमाण आहे राम विजय ग्रंथ. जर तुम्ही बघितला असेल, वाचला असेल, ऐकला असेल, तर त्याच्यामध्ये श्रीधर स्वामी म्हणतात की हा पंथ सृष्टी आधी. त्याच्या थोडस तुम्हाला मागे नेतो. श्रीधर स्वामींनी रामविजय ग्रंथाचं लिखाण केलेलं आहे. त्याच्यामध्ये रामाचं पूर्ण वर्णन केलेलं आहे त्यांनी, बरोबर. ते श्रीधर स्वामी म्हणतात, श्रीधर स्वामी परमानंद, आनंद संप्रदाय परम अगाध, क्षीरसागरी गोविंद प्रथम उपदेशिले नारायणा प्रती. कोण म्हणतं? श्रीधर स्वामी म्हणतात की आनंद संप्रदाय परम अगाध, हा आनंद संप्रदाय जो आहे तो परम अगाध आहे, बरोबर आहे. आता या पंथाचा अभिमानी, हा पंथाची सुरुवात कुठून आहे? आनंदापासून. त्या आनंदाचा जो कंद आहे म्हणजे त्या निर्गुण निराकाराचं साकार स्वरूप जे आहे ते साकार स्वरूप म्हणजे दत्त महाराज. लक्षामध्ये? त्या निराकार निर्गुणाचं साकार स्वरूप म्हणजे दत्त महाराज आहेत. मग श्रीधर स्वामी पुढे काय म्हणतात की या पंथाचा अभिमानी देवदत्त आला मृत्यू भुवनी. दत्त महाराज जे आहेत ते मृत्यू भुवनामध्ये आले आणि सदा प्रतिष्ठा करूनी राहिला असे. सदा प्रतिष्ठा करूनी राहिला म्हणजे काय? दत्त महाराजांचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर दत्त महाराजांच्या हाती कोणतं शस्त्र नाही आहे. लक्षामध्ये? दत्त महाराजांनी विवाह केलेला नाही आहे. दत्त महाराज हे योगी आहेत, गुरु आहेत, गुरूंचेही गुरु त्यांना म्हटलं गेलं आहे. लक्षामध्ये? म्हणून त्यांना म्हटलंय की ह्या पंथाचा अभिमानी देवदत्त आला मृत्यू भुवनी. कशासाठी आले दत्त महाराज मृत्यू भुवनावरती? कशासाठी आले ते? तर भक्तांचा उद्धार करण्यासाठी, या जीवाचा उद्धार करण्यासाठी. लक्षामध्ये? म्हणून म्हटलं की निर्गुण होता सगुण झाला भक्ता कारण, निज नामाचे संतुक उघडले आम्हा कायवून. की तू निर्गुण होता सगुण स्वरूपामध्ये आलास. कशासाठी सगुण स्वरूपामध्ये आले? तर या जीवाचा उद्धार करण्यासाठी. आणि म्हणून म्हटलं गेलाय की जीवाचा उद्धार जर कोणी करू शकत असेल तर दत्त महाराजांशिवाय कुणीच करू शकत नाही. मोक्षाचा दाता म्हटलाय दत्त महाराजांना, की मोक्षपदाची आपल्याला जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर दत्त महाराजांशिवाय कोणी मोक्ष देऊ शकत नाही. लक्षामध्ये? मग हे दत्त महाराज कसे साकार स्वरूपामध्ये येतात? तर अनुसया आणि अथर्व ऋषी महाराजांसारखे जे तपस्वी आहेत ते तपस्वी तप करतात आणि दत्त महाराजांना यायला भाग पाडतात. म्हणून म्हटलंय की 60 सहस्त्र वर्ष अनुष्ठान करीते झाले दोघे जण, आकाशवाणी अलक्ष पदाहून आज्ञा झाली अविनाशी. त्या अविनाशाची निराकार निर्गुणाची आज्ञा कुणाला झाली? दत्त महाराजांना झाली. काय आज्ञा झाली? की तुम्हाला जायचं आहे कर्मभूमीवरती. कशासाठी जायचं आहे? 60,000 वर्ष झाले अथर्व ऋषी महाराज आणि अनुसया माता तप करून राहिले आहेत, बरोबर आहे. मग त्यांच्या तपाचं फळ म्हणून तुम्हाला तिथे त्यांच्याकडे जायचं आहे. लक्षामध्ये? आता दत्त महाराज ज्यावेळी इथे येतात त्यावेळी ते कसे येतात? सर्वात पहिले येताना ते नारायण आणि लक्ष्मी, महाविष्णू ज्याला म्हणतो, नारायण म्हणतो, त्यांच्याकडे येतात आणि त्यांना म्हणतात की मला चातुर्मास करायचा आहे, चातुर्मासासाठी मला जागा पाहिजे, बरोबर आहे. त्यावेळी लक्ष्मी काय म्हणते की नाही, आमच्याकडे चातुर्मासाला आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत जागा. का बरं नाही देऊ शकत? कारण तुमची सेवा आमच्याकडून काही होणार नाही, बरोबर आहे. तुमची सेवा आमच्याच्याने होणार नाही, त्यामुळे आमच्याकडे चातुर्मास करू नका. तिथून ब्रह्मदेवाकडे जातात, सत्यलोकामध्ये, वैकुंठामध्ये जातात, कैलासामध्ये जातात, कोणीच त्यांना जागा देत नाही. मग शेवटी ते कर्मभूमीवरती अनुसया मातेच्या तिथे देतात आणि अनुसया माता
तपश्चर्या करतच असते. आणि अनुसया मातेला जाऊन दत्त महाराज म्हणतात की मला चातुर्मासासाठी जागा पाहिजे. आणि त्यावेळी अनुसया माता काय म्हणते की हो, चातुर्मासाला मी तुम्हाला जागा देते. आणि कुठे जागा दिली अनुसया मातेने चातुर्मासासाठी दत्त महाराजांना? करावरती उभा आनंदाचा गाभा. बरोबर आहे. अनुसयेच्या घरी आले निरंजन आणि बैसाया आसन कर दिले. कर कर म्हणजे हात. हातावरती अनुसया मातेने आसन दिलं दत्त महाराजांना, तळ हातावरती. तळ हातावरती का बरं जागा दिली? दुसरीकडे कुठे का बरं नाही दिली? कारण तुम्ही जर माझ्या तळ हातावरती असाल तर एक क्षणभरही तुम्ही माझ्या दृष्टीच्या पलीकडे जाणार नाही. लक्षामध्ये एखाद्या ठिकाणी कुठेतरी रूम मध्ये किंवा कुठेतरी झोपडीमध्ये जर दिली असती की इथे बसा, तर ते 24 तास बिलकुल दत्त महाराज अनुसया मातेच्या समोर राहिले असते का? नाही. म्हणून माझ्या तळ हातावरती. लक्षामध्ये. म्हणून मग अनुसया मातेच्या तळ हातावरती दत्त महाराजांनी 4 महिने चातुर्मास केला. आणि त्यांना जे जे लागलं, काय म्हटलं पुढे, की ज्या जे जे इच्छा करीते आपण ते ते अत्र ऋषी देते आणून, आणि पूर्ण झाले अनुष्ठान कर्तड संपुष्टीचे. की ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता दत्त महाराजांना होती अत्र ऋषी महाराज आणून द्यायचे. अशा प्रकारे दत्त महाराजांनी तिथे चातुर्मास केला. आता हा चातुर्मास केल्यानंतर काय झालं की मग आता लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती या तिघींनी दत्त महाराजांना चातुर्मासासाठी जागा का बरं नाही दिली? कारण त्यांना अहंकार झाला. त्यांना असं वाटायला लागलं की आपण सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहोत, आपल्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता कुणीच नाही आहे ना. मग आता आपण आपल्याला जर म्हटलं श्रेष्ठ पतिव्रता, मग आपल्या आपल्या पतीचं त्यांची सेवा सोडून हा जो साधू आला या साधूची सेवा करत बसायची का? कारण त्यांनी दत्त महाराजांना ओळखलंच नाही. म्हणून त्यांना असं त्यांचा भ्रम झाला की आपण सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहोत, आपण आपल्या पतीची सेवा करायची आणि हा साधू जो आला याला की आपण जागा द्यायची नाही, असा अहंकार त्यांना दाटला. आणि हा अहंकार मग दत्त महाराजांना तो अहंकार नष्ट करायचा होता. म्हणून त्यांनी अनुसया मातेला काय सांगितलं की आता तू एक काम कर, ह्या तिघी ज्या आहेत, ज्या अहंकारामध्ये दाटलेल्या आहेत, ज्यांना असं वाटतात की आपले पती म्हणजे सर्व काही आहेत, आपल्या पतींपेक्षा श्रेष्ठ कुणीच नाही आहे, ह्यांचं आपल्याला गर्वहरण करणं आवश्यक आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं की तू काय कर, तुझ्या पायांच्या ज्या तोरड्या आहेत त्या तोरड्यांमध्ये या तिघींचे मुखवटे दिसले पाहिजे. लक्षामध्ये. म्हणून म्हटलं की चरणी तोडर बांधी येले, चरणांमध्ये तोडर बांधले आणि त्या तोडरांचा आवाज, त्याच्या तोरड्या होत्या पायांमध्ये, त्या तोरड्यांचा आवाज तिन्ही लोकांमध्ये जायचा. सत्यलोक, वैकुंठ लोक आणि कैलासलोक, तिथे आवाज जायचा. आणि तिच्या तोरड्यांमध्ये ह्या तिघी लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती यांचे चेहरे दिसायचे. बरोबर. आणि हे जसं नारद मुनीला माहिती झालं, नारद मुनी तिथे आले. नारद मुनीने बघितलं की लक्ष्मी, सावित्री, पार्वती एवढ्या सर्वश्रेष्ठ पतिव्रता आणि त्यांचे मुखवटे या अनुसया मातेच्या, बघा अनुसया माता म्हणजे कोण होती? कर्मभूमी मधली साधारण स्त्री होती. ज्या पद्धतीच्या तुम्ही सगळ्या स्त्री आहात इथे समोर बसलेल्या, तुमच्यासारखीच ती एक स्त्री होती, कारण ती पण कर्मभूमीवरती आलेलीच होती. पण तिने काय केलं, नामस्मरणाच्या बळावरती दत्त महाराजांना यायला भाग पाडलं आणि ब्रह्म, विष्णू, महेश तिघांचे बाळ केले. लक्षामध्ये. तर एक साधारण कर्मभूमीवरती स्त्री जी आहे ती जर देवतांना बाळ करू शकते तर तुम्ही काय नाही करू शकत. म्हणून म्हटलंय की स्त्रीने जर एखादी गोष्ट ठरवली की आपल्याला हे करायचं तर ती करूनच सोडते. लक्षामध्ये. तुमच्या मध्ये एवढी शक्ती आहे, एवढी ताकद आहे की जी या पूर्ण पुरुष मंडळीमध्ये नाहीये. म्हणून तुम्हाला जननी म्हटलेलं आहे. लक्षामध्ये. तुम्हाला अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही आहे. आणि त्याचं सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे अनुसया माता. लक्षामध्ये. एका व्यक्तीने म्हटलंय स्त्रियांबद्दल की ये मीरा की अमर भक्ती, जहर से मर नहीं सकती, ये झांसी वाली रानी है, किसी से डर नहीं सकती, मदर टेरेसा हो, लता हो कल्पना या मेरी, और असंभव कुछ भी नहीं जो ये नारी कर नहीं सकती. असंभव कुछ भी नहीं जो ये नारी कर नहीं सकती. म्हणजे तुम्ही स्त्रियांनी जर ठरवलं तर कुठलीच गोष्ट अशक्य तुमच्यासाठी नाही आहे.
आणि अनुसूया मातेंनी पण तेच ठरवलं होतं की जो निराकार निर्गुण आहे, जो या संपूर्ण सृष्टीचा चालक आहे, जो या अखिल ब्रह्मांडाचा नायक आहे, तो माझ्या घरी पुत्ररूपाने आला पाहिजे. ही कुणालाच शक्य होणारी गोष्ट नव्हती, पण ती अनुसूया मातेने करून दाखवली. मग आता दत्त महाराजांनी सांगितलं की या तिघींचं आपल्याला गर्भहरण करायचं आहे. ही बातमी नारद मुनींनी जाऊन त्यांना तिघींना सांगितली. काय सांगितलं की त्या अनुसूया मातेच्या पायामध्ये तोरड्या ज्या आहेत त्या तोरड्यांमध्ये तुमचे मुखवटे, म्हणजे तुम्ही तिला शरण गेलेत, तिच्या पायाशी लोटांगण घालून राहिलात, तुम्ही तुम्ही तर सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहेत. मग ह्या तिघींना असं वाटलं की असं कसं काय होऊ शकते, आपल्यापेक्षा श्रेष्ठ तर कुणीच नाहीये इथे. म्हणून त्यांनी काय सांगितलं, ब्रह्म विष्णू महेश तिघांजणांना सांगितलं की तुम्हाला जायचं आहे आणि तिचं गर्भहरण करायचं आहे अनुसूया मातेचं. तिचं जे सतीत्व आहे, पतिव्रता जो धर्म आहे, तो तुम्हाला भ्रष्ट करायचा आहे. आणि हे तिघही जण ब्रह्म विष्णू महेश हे तिघही जण तिथे अनुसूया मातेचं सत्व घेण्यासाठी, सत्व हरण करण्यासाठी जातात. आणि मग तुम्हाला पुढे माहित आहे, गारीचा हा पाक करून वाडा नग्न भोजनाला, है ना, वचन देऊनी बद्ध झाली आली हो तुमच्या चरणाला, है ना, की गारीचा भात करा. बरोबर आहे, गारी सोबत घेऊन गेले ते आणि अनुसूया मातेला म्हटलं की ह्या गारी आहे त्याचा आम्हाला भात पाहिजे, आम्हाला दुसरं काहीच खायला नाही पाहिजे. मग अनुसूया माता काय, अनुसूया मातेकडे त्या दत्त महाराजांची शक्ती होती, त्यांच्या नामस्मरणाची शक्ती होती. तिने त्या गारीचाही भात केला. त्या गारीचाही असा नरम जसा भात असतो आपला तसा भात झाला. आणि मग आता त्यांना असं वाटलं की अरे हे तर चमत्कार केला हिने, मग अजून काहीतरी त्याच्यामध्ये, काहीतरी आपण अजून असं काहीतरी म्हणावं की जेणेकरून तिला ते शक्य होणार नाही. म्हणून त्यांनी काय म्हटलं, वाडा नग्न भोजनाला, लक्षामध्ये. आणि मग आता अनुसूया माते पुढे आता प्रश्न निर्माण झाला की आता नग्न होऊन कसं काय यांना भोजन वाढायचं, बरोबर. म्हणून मग परत दत्त महाराजांचा धावा केला अनुसूया मातेने, लक्षामध्ये. आणि तो धावा केल्यानंतर अत्र ऋषी महाराजांच्या कमंडलू मधलं जे तीर्थ आहे ते तीर्थ त्यांच्या डोक्यावरती शिंपलं तिघांच्या, ब्रह्म विष्णू महेशाच्या, आणि ते तिघही छोटे छोटे बाळ झाले. बरोबर आहे. तर आता इथे आपली आतापर्यंतची संकल्पना जी आहे, लक्षात घ्या की दत्त महाराज जे आहेत ते तीन मुखी आहेत. लक्षामध्ये की ब्रह्म विष्णू महेश हे तिघ जेव्हा अनुसूया मातेकडे आले, छोटे छोटे बाळ झाले आणि ते तिघ एकत्र झाले, दत्त महाराज निर्माण झाले. ही जी आपली संकल्पना आहे, ती संकल्पना इथे काय ठरते, चुकीची ठरते. कारण जर या तिघां मिळून दत्त महाराज तयार झालेले असते तर मग तिकडे सत्य लोकामध्ये, वैकुंठ लोकामध्ये आणि कैलास लोकामध्ये कोण गेलं मग, बरं. चातुर्मासाला कोण गेलं? अनुसूया मातेला येऊन हे कुणी सांगितलं की तू तोडर बांध वगैरे, ते तर दत्त महाराजांनी सांगितलं की नाही. त्याच्यानंतर मग हे तिघही ब्रह्म विष्णू महेश तिथे आले आणि मग ते बाळ झाले. म्हणजे दत्त महाराज जे आहेत ते तीन मुखी आहेत का? नाही, दत्त महाराज एकमुखीच आहेत. लक्षामध्ये, रज तम आणि सत्व हे तीन गुण आणि या तिन्ही गुणांच्या पलीकडे असलेले दत्त महाराज आहेत. म्हणून दत्त महाराजांना शुद्ध सत्व गुणाचा अवतार म्हटलेला आहे. लक्षामध्ये, रज तम सत्व ह्या तिघांच्याही पलीकडे. कारण रज तम सत्व मायेच्या सत्वगुणापासूनचे 5 अवतार आहेत, मायेच्या रजगुणापासूनचे 10 अवतार आहेत मग जे आपण म्हटले ते, आणि मायेच्या तमगुणापासूनचे 28 अवतार आहेत. हे तीनही जे अवतार आहेत हे मायेच्या रजतम सत्वगुणापासून आहेत, परंतु दत्त महाराज जे आहेत ते मायेच्या पलीकडचे आहेत, ते मायेमध्ये कधी फसले नाहीत. म्हणून दत्त महाराजांना मोक्षाचा दाता म्हटलं जातं. कारण आपल्याला मोक्ष कोण देऊ शकतो, जो स्वतः मायेत फसला नाही तोच आपल्याला मोक्ष देऊ शकतो. मायेमध्ये फसलेला आपल्याला मोक्ष म्हणजे नेमकं काय, मोक्ष म्हणजे मोकळा, तो भोगी तेथीचा सोहळा, लक्ष 84चा गरळा चुकविला जेने. लक्ष 84 मधून जो बाहेर पडला, मायेच्या जो अलिप्त झाला, तो मोक्षपदाला पावन झाला. मग असा देव जो स्वतः मायेमध्ये फसलेला आहे, तो आपल्याला मायेतून काढू शकतो का? नाही काढू शकणार.
म्हणून त्यासाठी आपल्याला मायेच्या परता असलेलाच देव लागेल, जो आपल्याला मायेतून काढू शकेल, जो आपल्याला मोक्षपद देऊ शकेल. मग असा कोण आहे? तर माया परता वस्तू अगोचर निर्गुण निराकार. जो माया परता आहे, अगोचर आहे आणि निर्गुण निराकार आहे. करी निद्रा निजरूपते, ते दिवस न रात्र. तो ज्या ठिकाणी राहतो तिथे दिवसही नाही रात्र नाही. त्या वस्तूपासून माया उत्पन्न झाली. पहा, ह्या परवस्तूपासून, या दत्त महाराजांपासून, आनंदापासून माया उत्पन्न झाली आणि आदिमायेच्या पोटी देवांची उत्पत्ती झाली. मग त्या आदिमायेपासून इतर देवी देवतांची उत्पत्ती झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर खऱ्या अर्थानं भक्ती करायची असेल, खऱ्या अर्थानं मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची असेल, जीवाचा उद्धार करून घ्यायचा असेल, तर दत्त महाराजांशिवाय पर्याय नाहीये. दत्त महाराजांचीच तुम्हाला, त्यांचंच नामस्मरण, त्यांचीच भक्ती करावं लागेल, जेणेकरून आपल्या जीवाचा उद्धार होईल. त्याच्याशिवाय जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. लक्षामध्ये, मग ह्या मायेपासून इतर देवी देवता, म्हणून म्हटलंय मायामय सकळ देवता, त्यांच्या स्वाधीन नसे मुक्तता, त्यांचे नामस्मरण करता प्राणी कैसे उद्धरती. ते स्वतःच मायामय जर असतील तर ते आपला उद्धार नाही करू शकणार. लक्षामध्ये, म्हणून दत्त महाराजांची आपल्याला भक्ती करावं लागेल, त्यांच्याशिवाय पर्याय नाही. लक्षामध्ये, मग दत्त महाराज कुणाचं नामस्मरण करतात? तर आनंदाचं नामस्मरण करतात. हा आनंद जो आहे, तुम्ही दुसऱ्या कोणत्याही धर्माचा विचार केला, मुस्लिम ज्याला अल्लाह म्हणतात, ख्रिश्चन लोक ज्याला गॉड म्हणतात, हे सगळे एकच आहेत. लक्षात घ्या, ते निराकार निर्गुणच आहेत. ते निराकार निर्गुणापासूनच तयार झालेले आहेत. लक्षामध्ये, त्याच निराकार निर्गुणाला आपण आनंद म्हणतो आणि त्याचं साकार रूप म्हणजे हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे देवी देवता आहेत. मग आता जर तुम्हाला खरोखर मुक्ती मिळवायची असेल, खरोखर मोक्षाची प्राप्ती करायची असेल, एक ज्ञानेश्वरी मध्ये छान ओवी आलेली आहे की जर तुम्हाला, आता एक उदाहरण घ्या, एक झाड आहे समजा, बरोबर, त्या झाडाला तुमच्याकडे मी पाण्याची बकेट दिली, एक मग्गा दिला की या झाडाला तुम्हाला पाणी घालायचं आहे. मग तुम्ही त्या झाडाच्या फांद्यांवरती, पानांवरती पाणी टाकलं, त्या झाडाची वाढ होईल की त्या झाडाच्या मुळात तुम्ही पाणी टाकलं म्हणजे झाडाची वाढ होईल? कुठे टाकावं लागेल? मुळात द्यावं लागेल. लक्षामध्ये, मग त्या झाडाचं मूळ जे आहे ते महत्वाचं आहे. त्या मुळाला पाणी घातलं म्हणजे झाडाची पण वाढ होईल, त्याच्या फांद्या ज्या आहेत, त्याचे पानं जे आहेत, त्या सगळ्यांची वाढ होईल, विकास होईल. पाणी कुठे घालावं लागेल? मुळात घालावं लागेल. मग हे मूळ आहे काय नेमकं? आनंद बीज मूळ जाण, अंतरी मी करीतो त्याचे ध्यान, नाम रूपातीत त्याची खुन, आनंद आनंद म्हणा. हे मूळ कोणतं आहे? आनंद बीज मूळ जाणं. सर्वांचं मूळ बीज कोणतं जर असेल तर ते आनंद आहे. तुम्ही म्हणता ना, महाराज आम्ही तर अनेक कीर्तन ऐकले, प्रवचन ऐकले, पोथी ऐकली, तर कुणीच तर सांगत नाही की आनंद काय, नेमका आनंद कसा काय, मूळ आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. हे तर आम्ही ऐकलं नाही अजून. आता तुम्ही सांगून राहिले, ऐकलाय का कुणी? असेल तर सांगा मला. मग आता तुम्ही हे कुठून आणलं नवीन शास्त्र सांगून राहिले आम्हाला, असं वाटू शकते ना. हे नवीन शास्त्र नाही आहे, हे तेच शास्त्र आहे. हे वारकरी संप्रदायामध्ये पण आहेच आणि इतर जे काही या पृथ्वी तलावरती संप्रदाय असतील त्या सगळ्यांमध्ये दिलेलं आहे. पण कदाचित आपल्या ऐकण्यात नाही आलं. लक्षामध्ये, आनंद संप्रदाय जो आहे, आता मी तुम्हाला एक तर उदाहरण दिलं, रामविजय ग्रंथ लिहिणारा श्रीधर स्वामी, ते म्हणतात की आनंद संप्रदाय परमगाध, क्षीरसागरी गोविंद प्रथम उपदेशील नारायण. त्यांनीच परत हे म्हटलेलं आहे की अवतार उदंड होती, सवेची मागुता विलया जाती. पहा, हे सगळे अवतार जे आहेत, अनेक अवतार झालेले आहेत म्हणते, पण ते कशा आहेत? सवेची मागुता विलया जाती, विलयाला जातात. त्यांचं अवतार कार्य संपलं म्हणजे ते निघून जातात आपल्या आपल्या पदाला, आपल्या आपल्या धामाला. पण दत्त महाराजांचं कसं आहे? अवतार उदंड होती, सवेची मागुता विलया जाती, तैशी न वेगा दत्तात्रय मूर्ती, नाशकल्पांती असे ना. ही काय आनंद संप्रदाय नाही सांगत, बरोबर आहे. रामाचं वर्णन करणारा रामविजय ग्रंथ आणि त्याचे जे ग्रंथ रचयिता आहेत ते सांगतात.
की हा जो दत्त महाराजांचा अवतार आहे तो कसा आहे, तो कल्पांतीही त्याला नाश नाही आहे. लक्षामध्ये ठीक आहे. दुसरं आणखी हे एकच उदाहरण असेल बहुतेक, मग कदाचित तो दत्त भक्त असेल श्रीधर स्वामी, बरोबर आहे. दुसरं आणखी तुम्हाला उदाहरण सांगतो, भगवद्गीता. गीतेमध्ये श्रीकृष्ण ज्यावेळी अर्जुनाला उपदेश करतात त्यावेळी ते देखील हेच म्हणतात, मज आनंद नामाची सत्ता. कोण म्हणतं? श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, मज आनंद नामाची सत्ता ऐकी तू पंडुसुता, आनंद नामा वाचुनी तारिता दुसरा नाही. लक्षामध्ये है ना? हे तुम्ही ऐकलेलं आहे का? हे तर गीतेमध्ये आहे, बरोबर आहे. हे सत्य आहे. हे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मजा आनंद नामाची सत्ता, माझ्यावर देखील आनंद नामाची सत्ता आहे, आणि स्पष्ट सांगतात की आनंद नामा वाचून तारिता दुसरा नाही. जीवाचा उद्धार जर करायचा असेल तर आनंदाचं नाम घ्यावं लागेल, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, बरोबर. ज्यावेळी राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान चौघे जण अथर्व ऋषी महाराजांचं दर्शन घ्यायला जातात. तुम्ही हे ऐकलं असेल भागवतामध्ये कुठेतरी, की अनुसूया मातेकडे सीता माताला पाठवतात राम, आहे ना. मग अनुसूया माता काही उपदेश करते, तिला वस्त्र अलंकार देते, जे कधीच फाटणार नाहीत, जीर्ण होणार नाहीत, जुने होणार नाहीत. हे तुम्ही ऐकलं असेल. पण ज्यावेळी अथर्व ऋषी अनुसूया मातेकडे जातात त्यावेळी रामही काय करतो, पहिले दत्त महाराजांना वंदन करतो, त्यांचं चरण स्पर्श करतो, मग अथर्व ऋषी आणि अनुसूया मातेकडे जातात. ऐसा स्वामी अवधूत अत्र ऋषीचा महापुण्य पर्वत, तयाशी वंदुनी रघुनाथ अत्री दर्शन घेत असे. रामविजय ग्रंथामध्येच आहे की राम ज्यावेळी अत्र ऋषी अनुसूया मातेचं दर्शन घ्यायला जातात त्यावेळी पहिले दत्त महाराजांना नतमस्तक होतात. अत्र ऋषीचा महापुण्य पर्वत, तयाशी वंदुनी रघुनाथ, रघुनाथ म्हणजे राम, त्याला वंदन करतात आणि मग तिकडे पुढे अत्र ऋषी अनुसूया मातेकडे जातात. तरी आमचं समाधान नाही झालं, बरोबर आहे. गुरुगीता तुम्ही ऐकलेली असेल. गुरुगीतेची सर्वात शेवटची ओवी आहे. त्यामध्ये ज्यावेळी भगवान शंकर ध्यान करायला बसतात, पार्वती विचारते, तुम्ही तर देवादिदेव आहात, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ तर कुणीच नाहीये, बरं मग तुम्ही कुणाचं ध्यान करता? बरोबर. आता आपण काही सिरियल पाहतो, त्या सिरियल मध्ये महादेव जेव्हा ध्यान करतात तेव्हा विचारलं की ते म्हणतात मी विष्णूचं ध्यान करतो, विष्णू जेव्हा करतात ते म्हणतात मी महादेवाचं करतो, बरोबर आहे. पण गुरुगीता आपल्याला सांगते की ज्यावेळी पार्वती विचारते महादेवाला की तुम्ही कुणाचं ध्यान करता, तुम्ही तर सर्वश्रेष्ठ आहात, त्यावेळी महादेव सांगतात की आनंद संप्रदाय वंशोद्भव माझ्या. कोण सांगतं हे? शंकर सांगतो, महादेव सांगतात की आनंद संप्रदाय वंशोद्भव माध्यंदिन शाखा अभिनव, गुरुगीतेचा अनुभव हृदय स्वयंमेव प्रगटला. सर्वात शेवटची ओवी आहे गुरुगीतेची, तुम्ही असेल तुमच्याकडे तर बघा. काय म्हणतात ते की माझाच नाही, फक्त माझ्या वंशाचा उद्भव जो आहे तो आनंद संप्रदायामधून झालेला आहे. आनंद संप्रदाय वंशोद्भव लक्षामध्ये. म्हणून मी कुणाचं ध्यान करतो तर मी आनंदाचं ध्यान करतो, लक्षामध्ये. अशा प्रकारे आपल्याला वेगळ्या वेगळ्या उदाहरणातून लक्षात येईल की आनंद संप्रदाय किंवा आनंद जो आहे तोच आपल्या जीवाचा उद्धार करू शकतो, त्याच्याशिवाय नाही होऊ शकत. आता मी तुम्हाला मगा सांगून राहिलो होतो ज्ञानेश्वरी मधलं उदाहरण, की त्याच्यामध्ये सांगितलं की जाणतेने गुरु भजीजे, तुम्ही ऐकले असेल, कदाचित माहिती असेल, तेनेची कृतकार्य होईजे, जैसे मुळी सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती. मुळाला ज्यावेळी आपण सिंचन करू त्यावेळी या सगळ्या शाखा ज्या आहेत त्या आपोआप फुलतील. म्हणजे जर तुम्हाला इतर देवी देवतांचं जर भक्ती करायची जरी असेल, त्यांना खुश करायचं जरी असेल, तरी तुम्हाला त्याचं मूळ जे आहे त्या सगळ्यांचं, दत्त महाराज किंवा आनंद, त्यांची तुम्ही भक्ती केली, त्यांचं नामस्मरण केलं, तर इतर देवी देवता आपोआप खुश होऊन जातील. मग त्यांचं काही वेगळं करण्याची गरज नाही. त्यांचं जर वेगळं करत असाल म्हणजे तुम्ही त्या पानांवरती आणि फांद्यांवरती पाणी शिंपून राहिले, ज्याने त्या झाडाची वाढ होणारच नाहीये, म्हणजे ज्याने तुम्हाला पुण्य मिळणार नाहीये. लक्षामध्ये. पुण्य जर आपल्याला प्राप्त कर, तुम्हाला दोन गोष्टी सांगतो, त्याच्या आधी तुम्हाला एवढं सांगून देतो की मी जे सांगून राहिलो ते तुम्ही 100% खरंच मानावं असं आवश्यक नाहीये.
तुमचं कन्फ्युजन पहिले दूर करून देतो मी, की मी इथं येऊन सांगून राहिलो तुम्हाला म्हणजे मी सांगतोय ते तुम्ही 100% खरं माना असं मी कधीच म्हणणार नाही. आलं लक्षामध्ये? कारण वेगळे वेगळे संप्रदाय असतात, वेगळे वेगळे पंथ असतात. ते तुम्हाला अलग अलग गोष्टी सांगतील, तुम्ही कन्फ्युज होणार, तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला वाटेल की हे महाराज सांगून राहिले हे बरोबर आहे. उद्या दुसरे महाराज आले, त्यांनी दुसऱ्या देवात सांगितलं, तुम्हाला वाटेल तेही बरोबर आहे. आलं लक्षामध्ये? म्हणून म्हटलंय बहुपंथाचे बहुत शास्त्र पाहिले शोधून, एक वाक्यता नाही संशयात पडलं मन. कारण एक वाक्यता कुणाकडेच नाहीये. म्हणून तुम्ही संशयामध्ये पडू शकता, तुम्ही गोंधळात पडू शकता. बरोबर? म्हणून काय करायचं, आणि जो ज्ञानी व्यक्ती असतो तो कधीच गोंधळात पडत नाही. ज्ञानी व्यक्ती कधीच गोंधळात पडत नाही. का बरं पडत नाही? कारण तो आपल्या विवेक बुद्धीचा उपयोग करतो. बरोबर आहे? त्याला समजतं की खरं कोणतं आहे, खोटं कोणतं आहे. लक्षामध्ये? म्हणून तुम्हाला 10 जण सांगतील, पण तुमच्या बुद्धीला जे पटेल, तुमच्या विवेक बुद्धीला जे पटेल त्याच्यावरच तुम्ही विश्वास ठेवावा. कारण आत्मप्रचिती ही सर्वात महत्वाची आहे. लक्षामध्ये? आत्मप्रचिती सर्वात महत्वाची. कारण वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील इथे, त्यातून खरं काय खोटं काय आपल्याला ठरवायचं आहे. लक्षामध्ये? मग आता आपल्या हे तर लक्षात आलं की आपण भक्ती करायची तर त्या निराकार निर्गुणाची करायची, ज्याने आपल्या जीवाचा उद्धार होऊ शकेल. बरोबर? दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला असं वाटेल की बा आमची श्रद्धा ह्या देवामध्ये आहे, आमची 100% श्रद्धा आहे, मग त्याचं तुम्ही करू नका असं मी म्हणणार नाही. कारण कोणताच साधू तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही या देवाचं करा किंवा त्या देवाचं करू नका. तुमची श्रद्धा जिथे आहे तुम्ही त्याचं करा. पण त्याच्यामध्ये एक कंडिशन आहे, ती मात्र प्रत्येक जण सांगतो, प्रत्येक शास्त्र सांगतं की ज्याही देवाचं तुम्हाला करायचं आहे फक्त त्याचंच करा. लक्षामध्ये? की ह्याही देवाचं करतो, त्याही देवाचं करतो, त्याचंही करतो, असं जर आपण करत गेलो तर आपल्याला काहीच प्राप्त होणार नाही. लक्षामध्ये? काही काही लोक म्हणतात की मी सकाळी उठलो की गावात जेवढे मंदिर आहेत त्या सगळ्या मंदिराचं दर्शन घेऊन येतो, तिथं सगळ्या मंदिरांमध्ये फुलं वाहून येतो. तर त्या व्यक्तीला तर वाटून राहिलं मी खूप भक्ती करून राहिलो, पण त्याची भक्ती काहीच कामाची नाहीये, त्याचं सगळं व्यर्थ चाललं, त्याचा टाइमपास होऊन राहिला फक्त. हे मी नाही सांगून राहिलो माझ्या मनातून. लक्षामध्ये? हे कोण सांगतं? हे मोठे मोठे साधू संत सांगून गेले आहेत. शास्त्र पुराणांमध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे की एकनिष्ठच भक्ती करा. तुकाराम महाराजांनी तेच म्हटलं आहे, आम्हा विष्णुदासा एकविध भाव. हा पुढे न म्हणूया देवा अनेकांशी. आम्हा विष्णुदास एकविध. एकविध म्हणजे काय? फक्त एकाचीच आम्ही भक्ती करतो. न मानूया देवा अनेकांशी, इतरांना आम्ही देव म्हणत नाही. नामदेव महाराज तेच म्हणतात, आमुचा विठोबा प्रचंड, अनिकाचे न पाहू तोंड. म्हणजे याला काय म्हटलं गेलं? एकनिष्ठाच आहे की नाही? की जो एक आपण पकडलाय, एक आपुला तो एक देव करून, एकच फक्त. सगळ्यांची भक्ती केली तर व्यर्थ गेलं सगळं. आता याच्याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो की ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचलेला आहे, संत ज्ञानेश्वर महाराज. ह्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये, तुम्ही 823 पासून पुढे ओव्या तुम्ही बघून घ्याल तुमच्याकडे ज्ञानेश्वरी असेल, त्याच्यामध्ये त्यांनी एवढं स्पष्ट आणि एवढं परखड शब्दामध्ये सांगितलंय एकनिष्ठतेचं महत्व, की तुम्हाला फक्त मी शेवटची ओवी सांगतो त्याच्यामधली, की ते म्हणतात, ऐसा जो अखंड भजन करी उगा नवेची क्षणभरी आवघेन गावद्वारी अहेव जैशी. है ना? आधीच्या ओव्यात 10-12 ओव्या आहेत आता त्या, त्यातलं जेवढं तुम्हाला आठवलं तेवढं मी सांगतो. ते म्हणतात, कुणबट कुडवाडी जणू आन आन देव मांडी, आदिलाची परवडी करीतया. की एखादा शेतकरी असतो, तो शेतकरी जसं शेतामध्ये वेगळे वेगळे पिकं घेतो, बरोबर आहे, तसाच एखादा व्यक्ती तो काय करतो, वेगळ्या वेगळ्या देवी देवतांची भक्ती करतो. ते केल्याने काय होते की नित्य आराधन माझे काजी कुळ देवता भजे, पर्व विशेषे कीजे पूजा आणा. माझी मूर्ती निफजवी, फार महत्वाचा संदेश याच्यामधून दिलेला आहे. माझी मूर्ती निफजवी, ते घराचे कोणी बैसवी.
आपण देवोदेवी यात्रे जाय. तुला जर देव तीर्थयात्रेला फिरायचं आहे इकडे तिकडे, तर तू माझी स्थापना इथे कशाला करून ठेवली घरामध्ये? माझी मूर्ती तू बसवली घरामध्ये, घराच्या कोपऱ्यात आणून, आणि तू तिकडे मला शोधत तीर्थयात्रेला फिरून राहिला. मग इकडे कशाला आणून ठेवलं मला? तिकडे जायचं आहे तर. बरं ना? म्हणून आपला गोंधळ काय होऊन राहिला, आपल्याला समजूनच नाही राहिलं. आपण साधू संतांचं ऐकून नाही राहिलो. लक्षामध्ये साधू संतांनी काय सांगितलं, देव कुठं आहे सांगितलं त्यांनी, सांगा बरं. आनंद संप्रदायाचं मूळच ते आहे की देव आहे कुठे. तुम्ही पैशाची गड्डी घेतली आणि ती उशीच्या खाली ठेवली, तुम्ही विसरले की आपण उस्तीच्या खाली ठेवलेली आहे, आणि पूर्ण घरात शोधून राहिले तुम्ही, तिजोरीत कपाटात इकडे तिकडे, सापडेल का ती? सापडणारच नाही. का बरं नाही सापडणार? कारण तिथे ठेवलेलीच नाही. ज्या ठिकाणी ठेवलेली आहे तिथे आपण पाहून राहिलो का? नाही पाहून राहिलो, म्हणून सापडून नाही राहिले. बरोबर आहे की नाही? तसंच आपलं तसंच झालेलं नाही आहे का? आपण ईश्वराला शोधून कुठं आहे, कुठं तो आपल्याला, आपण विसरलो कुठं आहे तर. मग जिथे आहे तिथे विसरल्यानंतर त्याला कुठेही शोधलं, शास्त्रात शोधलं, पुराणात शोधलं, मंदिरात शोधलं, आणखी कुठे शोधलं, तर सापडेल का तो? नाही आहे. तो ज्या ठिकाणी आहे तिथंच सापडेल. मग आहे कुठं तो? नांदतो देव हा आपुल्या अंतरी. बरोबर नाही? शोधिशी मानवा राऊडी मंदिर, त्याला राऊळ मंदिरामध्ये शोधून राहिलो. तो आहे कुठे? नांदतो देव हा आपुल्या अंतरी. आपला जीव जो आहे तोच तो परमात्मा आहे, जो आपल्या हृदयामध्येच आहे स्वतः. म्हणून आनंद संप्रदायाला जीवाचा संप्रदाय म्हटलेला आहे. लक्षामध्ये, जो मोक्षपदाचा दाता तो बजावा हो सर्वथा, लागावे हो आनंद पंथा, हा जीवाचा धर्म असे. आनंद संप्रदाय हा जीवाचा धर्म आहे. मग तुम्हाला जर खऱ्या अर्थानं कुणाची भक्ती करायची असेल, दलादन राजा दत्त महाराजांना हाच प्रश्न विचारता की तुम्ही म्हणता की तो निराकार निर्गुण आहे, बरोबर आहे, तो दिसत नाही डोळ्याने, त्याचा नाकाने वास घेता येत नाही, त्याला कानाने ऐकता येत नाही, त्याला मुखातून त्याचं वर्णन करता येत नाही, हाताने त्याला स्पर्श करता येत नाही, असा निराकार निर्गुण जर परमेश्वर आहे तर त्याची भक्ती कशी करावी? बरं, तो निराकार निर्गुण कसा पुजावा? तो निर्गुण दनादन राजा म्हणतात की तुम्ही म्हणता तो निराकार निर्गुण आहे, मग त्याची पूजा कशी करावी? दत्त महाराज जे उत्तर देतात ते फार महत्वाचं आहे. दत्त महाराज म्हणतात की ज्याचे हृदय देवदत्त तो पुरुष जाणे जे दत्त, भावाने भजावे सतत परम पुण्य होत असे. की तुम्हाला जर खरोखर त्या निर्गुण निराकाराची भक्ती करायची असेल तर तुम्ही कुणाची भक्ती करा? ह्या जीवाची भक्ती करा. ह्या जीवासोबत तुम्ही जीवाप्रमाणे वागा. कारण कलियुगामध्ये तुम्हाला सांगून देतो, कलियुगात सर्वात मोठं जर पाप कोणतं असेल तर ते आहे कुणाला तरी दुखवणं, इतरांचं मन दुखवणं. हे जेवढं मोठं पाप आहे त्याच्यापेक्षा कोणतंच मोठं पाप नाही आहे. लक्षामध्ये. आणि कलियुगामध्ये सर्वात मोठं पुण्य कोणतं आहे तेही सांगून देतो. कलियुगात सर्वात मोठं पुण्य आहे, पहिलं आहे नामस्मरण आणि दुसरं आहे अन्नदान. लक्षात, ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ सांगितल्या आहेत. पहिलं काय सांगितलं? नामस्मरण. कृतायुगामध्ये जर त्या परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे तर आपल्याला ध्यान धारणा करायला लागायची. ध्यान धारणा करून त्या ईश्वराची प्राप्ती व्हायची. त्रेतायुगामध्ये यज्ञ याग करून त्याची प्राप्ती व्हायची. द्वापार युगामध्ये पूजा अर्चना करून त्याची प्राप्ती व्हायची. आणि कलियुगामध्ये नामस्मरण केल्याने त्याची प्राप्ती होते. म्हणून म्हणतात नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा. नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच नाही. नामस्मरण न करणारा व्यक्ती जो आहे, निजात्मबोध ग्रंथ फार कडक शब्दात म्हणतो की नामाविन्मुख जो नर तो दोन पायाचा ढोर, केवळ गाढवाचा अवतार मूर्तिवंत जाणा. जो नामस्मरण करत नसेल तो त्या गाढवासारखा आहे. लक्षामध्ये, नामस्मरणाला सर्वात जास्त महत्व आहे. म्हणून हे नामस्मरण आपल्याला करावं लागेल. आणि नामस्मरण कुणाचं करावं हे आपल्याला कळलं पाहिजे.
आलं लक्षामध्ये? त्यामुळे नामस्मरण. दुसरी गोष्ट आहे अन्नदान. आता लक्षात घ्या, अन्नदान जे आहे ते आपण कुणालाही करू शकतो. त्याला काहीच कंडिशन नाही आहे की याला करावं की त्याला करू नये. अन्नदान हे प्रत्येकाला आपण करू शकतो. इतर प्रकारचे दान जे आहेत ते तुम्ही कुणालाही करू नये. लक्षात घ्या. दान करून आपल्याला असं वाटतं आपल्याला पुण्य प्राप्त होईल, पण कधी कधी त्याचा विपर्यास येऊ शकतो, त्याचं उलटही होऊ शकते. लक्षामध्ये दान करताना दान हे आपण सत्पात्रालाच केल्या गेलं पाहिजे असं शास्त्र सांगतं की दान कुणाला करावं? सत्पात्राला करावं. जर कुपात्राला दान केल्या गेलं तर काय होतं? लक्षात घ्या. मग एखादा कुपात्र आहे समजा, त्याला जर आपण दान केलं तर त्यांनी काय होतं? कुपात्राशी करिता दान शतपट दारिद्र्य दात्या लागून जोडिले पुण्य जाय नासून त्याशी दान न कीजे. तुम्ही जर कुपात्राला दान केलं तर शतपट दारिद्र्य म्हटलं दात्या लागून, देणारा जो व्यक्ती आहे त्याला 100 पट दारिद्र्य प्राप्त होतं. आणि जोडिले पुण्य जाय नासून, जे काही पुण्य आपण जमा केलं असेल ते नष्ट होऊन जातं. लक्षात. म्हणून त्याशी दान न कीजे, म्हणून त्याला दान करू नये. पण अन्नदानाला काही अडचण नाही, अन्नदान तुम्ही कुणालाही करू शकता. लक्षामध्ये ह्या सर्वात महत्वाच्या 2 गोष्टी आहेत कलियुगामधल्या. लक्षामध्ये. म्हणून हे दान करताना आपण विचारपूर्वकच केलं पाहिजे. त्याच पद्धतीने भक्ती करताना देखील आपण विचारपूर्वकच केली पाहिजे की ज्या ज्या देवाची भक्ती करून आपल्या जीवाचा उद्धार होतो त्याचीच आपण भक्ती करावी. आणि सुदैवाने सांगतो, तुमच्या गावामध्ये आनंद सांप्रदायिक लोक आहेत. आनंद, पहिली गोष्ट तर हा नरजन्म जो भेटतो आपल्याला तोच फार भाग्याने भेटतो. लक्षामध्ये. बहुत जन्माच्या शेवटी होय नरदेहाची भेटी. अनेक जन्म गेल्यानंतर नरदेह सुदैवाना प्राप्त होतो. तेथे परमार्थाची तुटी पडू न द्यावी. आणि हा सुदैवाने भेटला आणि याच्यामध्ये जर आपण परमार्थ नाही केला तर मग काय? मग व्यर्थ गेला तो. लक्षामध्ये. म्हणून म्हटलंय की बहुत जन्माच्या शेवटी होय नरदेहाची भेटी, तेथे परमार्थाची तुटी पडू न द्यावी. आणि हा जन्म आपल्याला कधी भेटणार आहे आता परत? मानव जन्म कधी भेटणार आहे? येथे जे कराल ते होईल, अनेक जन्म पस्तवाल आणि पुन्हा नरदेहाशी प्राप्त व्हाल, हा भरवसा धरू नका. है ना. साधू संत लोक फार मौलिक आपल्याला संदेश देऊन गेलेले आहेत. आपण ते फक्त विचारात घेत नाही, लक्षात घेत नाही, ती वेगळी गोष्ट. लक्षामध्ये. आणि आणखी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की साधू संत लोक जे आहेत, कीर्तनकार प्रवचनकार लोक जे असतील, हे जे सगळे सांगून राहणार लोकांना, त्याच्यापासून लोक सुधरून राहिले नाही. बरं, सुधारला का तुमच्या गावात कोणी? सांगा मला. नाही, सुधारले असतील असं माझं काही म्हणणं नाही आहे. सुधारले असतील तर चांगलंच आहे. लक्षामध्ये. हे पण काय आहे की आम्ही आमचं काम करत राहतो. तुम्हाला पटत असेल तर तुम्ही करा, नाही तर मग जे आहे ते तर सुरूच आहे आपलं. लक्षामध्ये. म्हणून येथे जे कराल ते होईल. हा जन्म भेटला ना, नरदेहाची संधी मिळाली ना, तर याच्यात तुम्हाला जे करता येईल. कारण कारण तुम्हाला सांगतो की भक्ती जर करायची असेल तर ती ह्याच जन्मात होते बरं. बाकी दुसऱ्या जन्मात होते का? आपण बघितलं काय, एखादं कुत्रा आहे, डुक्कर आहे, गाढव आहे आणि ते नामस्मरण करून राहिलं, देवाची नाही. लक्षामध्ये. 4 योनीत संसार,